विद्यार्थी मित्र हो, आपण लोकशाही संदर्भामध्ये माहिती बघत असताना लोकशाहीच्या वैशिष्ट्यांची चर्चा त्या ठिकाणी करत असतो. आधुनिक काळामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता ही आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत शासन चालवण्याची मुख्य भूमिका त्या ठिकाणी पार पडत असते. अप्रत्यक्षपणे जनता त्या निवडणुका याच्यामध्ये सहभागी शासनामुळे झालेला आपल्याला दिसून येतात. मग जनतेचा हा उत्स्फूर्तपणे असलेला जो सहभाग आहे तो कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यक्त होत असतो हे देखील या ठिकाणी आपल्याला व लोकशाहीचं वैशिष्ट्य बघत असताना बघणे त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असते. तर विद्यार्थी मित्र हो, लोकांचं शासन म्हणजेच हे लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी बघितलं. या लोकशाहीनं मूलभूत अधिकार देखील त्या ठिकाणी दिलेले आपण बघितलेले आहेत. परंतु लोकांचा सहभाग लोकशाहीमध्ये कशा स्वरूपाचा व्यक्त होतो ते आपल्याला या ठिकाणी बघणे क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरते. तर विद्यार्थी मित्र हो, आपण भारतामध्ये लोकांचा त्या ठिकाणी सहभाग वाढावा म्हणून लोकशाही पद्धतीने निष्पक्षपाती पद्धतीने निवडणुका घेणं हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण समुद्रावरती ज्याप्रमाणे लाटा ह्या आपोआप त्या ठिकाणी होत असतात तशाच स्वरूपामध्ये लोकशाही देशामध्ये निवडणुका ह्या आपोआप त्या ठिकाणी असतात आणि ते लढवणारे राजकीय पक्ष देखील त्या ठिकाणी असतात. अशा स्वरूपात निष्पक्षपातीपणे निवडणुका ह्या खुल्या मुक्त वातावरणामध्ये झाल्या पाहिजेच. हा लोकशाहीचं एक पहिली आट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आज जगातील जवळपास सर्वच देशांची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मग हा सहभाग वाढवायचा असेल तर त्या देशाला त्या निवडणुका त्या ठिकाणी घ्याव्या लागत असतात. मग निवडणुका घेत असताना लोक हे मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावतात आणि आपल्या योग्य उमेदवाराला योग्य राजकीय पक्षाला त्या ठिकाणी मतदान करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतात. मग अशा स्वरूपामध्ये लोकांचा लोकशाहीमध्ये सहभाग हा निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो आणि या निवडणुकीमधूनच आपल्याला आवश्यक असलेल्या प्रतिनिधींची निवड त्या ठिकाणी केली जात असते. म्हणून निवडणूक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण त्या लोकशाहीचं मध्ये त्या देशाचं भवितव्य विकास प्रगती या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडत असते असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तर म्हणजे निष्पक्ष निवडणुका होणं. मग या निवडणुका नियमित झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने देखील झाल्या पाहिजेत. कारण एकदा लोकप्रतिनिधी निवडून दिले तर ते शक्य होणार नाहीत. तर मग यासाठी प्रत्येक देशाने निवडणुकीचा कालावधी ठरलेला आहे, लोकप्रतिनिधींचा कालावधी ठरलेला आहे. आपण भारताच्या संदर्भात विचार करू. भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दर नियमित 5 वर्षांनी त्या ठिकाणी होत असतात. पण या निवडणुकामध्ये जेवढा कालावधी ठेवलेला आहे तेवढाच कालावधी लोकांचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असतात. जनता जनार्दनाचा विकास, राष्ट्राचा विकास, समाजाचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणूनच निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. भारताचा जर विचार आपण केला, भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष, अनेक दबाव गट, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी संघटना, चळवळी त्या ठिकाणी दिसून येतात. याचा भाग म्हणून भारत हा बहुभाषिक देश आहे, बहुधार्मिक देश आहे, अनेक विविधता असलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, अनेक बोलीभाषा त्या ठिकाणी दिसून येतात, प्रांतवाद देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. प्रत्येक पावलागणिक बोलीभाषा त्या ठिकाणी वेगळे आपल्याला दिसून येते. भारतामध्ये जवळपास जेवढे राज्य तेवढ्या भाषा त्या ठिकाणी प्रमाण भाषा आपल्याला दिसून येतात. प्रादेशिक भाषा असेल त्यांना आपण म्हणूया. आणि यांच्यामध्ये एक सूत्रता आणण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर मग यासाठी एक निपक्षपाती पद्धतीने काम करणारा निवडणूक आयोग देखील असणं गरजेचं आहे. मग हा निवडणूक आयोग त्या ठिकाणी पार पाडत असताना निवडणूक आयोगामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम करणाऱ्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली असते. हे अधिकारी त्या नियमावली निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी करत असतात. आणि खरं तर बघितलं भारतीय राज्यघटनेने
24व्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. हा निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग भारतातील सर्व निवडणुका निपक्षपाती पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडत असतात. मग या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग, त्यानंतर प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग त्या ठिकाणी काम पाडत असतो. अशी शृंखला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. निवडणूक आयोगाकडे कामं करणारे अधिकारी असले तर खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ त्या ठिकाणी दिसून येत नाही. मग हे मनुष्यबळ जर घ्यायचं असेल तर निवडणूक आयोग ज्या ज्या राज्याच्या निवडणुका ज्या ज्या राज्यामध्ये होत असतात तेथील कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी यांचा सहभाग किंवा सहकार्य त्या ठिकाणी घेत असतं. अशा स्वरूपामध्ये निपक्षपाती पद्धतीने होणाऱ्या निवडणुका घेणे अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि या निवडणुका दर 5 वर्षांनी भारतामध्ये होत असतात. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, ह्या खुल्या आणि मुक्त वातावरणामध्ये त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. 1952 पासून तर आज 2025 पर्यंतच्या म्हणजे कालच्या महानगरपालिकापर्यंत जर निवडणुका जर आपण बघितल्या तर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याच्या पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मग या ठिकाणी अनेक सरकार दरबारी अनेक निवडणूक सुधारणा आयोग देखील त्या ठिकाणी निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी केली आहे. पहिली निवडणूक ही 1952ला त्या ठिकाणी भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये जनता आपल्या ठश्याने त्या ठिकाणी मतदान करत होते. आज आपण बघतो की त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा बदल त्यामध्ये झाला आहे. प्रिंट मीडिया असेल किंवा मशीनद्वारे, वोटिंग मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली जात असते. अशा स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाचा हा प्रचंड बदल त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु काही बदल आजही आपल्याला त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असतात. कारण निवडणूक आयोगावरती आजही अनेक राजकीय पक्ष असतील, अनेक जनता जनार्दनातील नेते असतील, हे त्या ठिकाणी वोट दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. परंतु मागच्या निवडणुका जर बघितल्या, आजच्या निवडणुका जर बघितल्या, यामध्ये जमीन आसमानचं अंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. परंतु भारतामध्ये काही कारणास्तव ज्या 5 वर्षांना होणाऱ्या निवडणुका होतात त्यामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, यांचा 5 वर्षाचा कालावधी उलटून जवळपास दुप्पट वेळ जास्त त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि आजही अनेक राजकारणामध्ये आपण निवडणुकामध्ये साम दाम दंड भेद ह्या त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला होतो. प्रत्येक व्यक्ती निवडून येण्यासाठी अर्थसत्ता असेल, शक्ती असेल, गुंडगिरी असतील, या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी बऱ्याच आपण बघतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक राजकीय गुंड त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष एक पाळताना आपल्याला दिसून येतो. हे गुंड धाक दपटशा करून मतदान त्या ठिकाणी बळकावतात. आज धनबल, सत्ताबल, बाहुबल यांचा शिरकाव निवडणुकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तरी देखील आपल्या भारताच्या निवडणुका या निपक्षपाती पद्धतीने पार पडत असतात आणि जनतेने प्रत्येक निवडणुकीमध्ये योग्य सरकारला न्याय देण्याची भूमिका केली. आपल्याला जो पाहिजे तो सरकार त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. पाहिजे त्या सरकारला खाली खेचण्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली गेलेली आहे. आणि हा निवडणुकीमध्ये एक प्रकारचा लोकांचा राजकीय, सामाजिक राजकीय अभिसरण त्या ठिकाणी होत असतं. कारण नेते, राजकीय पक्ष लोकांचं प्रबोधन त्या ठिकाणी करत असतात. आम्ही निवडून आल्यानंतर कोणकोणते कामं करणार आहोत, त्या कामासाठी काय करणं गरजेचं हे अजेंडा राजकीय पक्ष जनतेमध्ये घेत असतात. मग या अजेंड्याच्या आधारे जनतेचं एक प्रकारचं लोकशाही संदर्भातलं प्रबोधन त्या ठिकाणी होत असतं. एक लोकशाही मन त्या ठिकाणी तयार होत असतं. अशा स्वरूपामध्ये अखिल स्वरूपात आपण जर बघितलं की भारतातील निवडणुका जर आपण विचार केला, आजही थोड्याफार प्रकारामध्ये काही गोष्टी सोडल्या तर निपक्षपाती पद्धतीने या निवडणुका पार पाडण्याची भूमिका निवडणूक आयोग त्या ठिकाणी पार पाडत असतो. मग यासाठी वेळोवेळी अनेक बदल त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं प्रत्येक निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये केले आहेत. 1998 पासून आपण वोटिंग मशीनचा वापर त्या ठिकाणी करत आहोत. त्यापूर्वी मतदार कार्ड लोकांना देण्याची भूमिका देखील आपल्याला त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये भारतात निपक्षपाती पद्धतीच्या निवडणूक आयोग काम करत असताना